13 जानेवारी भोगी. चुकूनही खाऊ नका ही एक भाजी. संपूर्ण वर्षभर दुःख आणि दारिद्र्य सोसावे लागेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक वेगळं असे विशेष महत्त्व असतं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, याच आनंदाच्या दिवशी कळत नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात दुःख आणि दारिद्र्याची सावली आणू शकते. आजकाल प्रत्येक घरात एकच ओरड असते. हातात पैसा टिकत नाही, मुलांची प्रगती होत नाही किंवा घरात सतत वादविवाद होतात. मित्रांनो, विचार करा, तुम्ही खूप कष्ट करता, देवाची भक्ती करता, तरीही नशीब तुम्हाला साथ देत नाही. कदाचित नशिबाची साथ मिळत नाही. याचे उत्तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेलं असू शकतं. भोगीच्या दिवशी आपण आवर्जून लेकुरवाळी भाजी करतो. पण या दिवशी एक अशी भाजी आहे जी चुकूनही घराच्या उंबरठ्याच्या आत आणायचीही नसते आणि खायची तर अजिबातच नाही. जर ही भाजी या दिवशी तुमच्या ताटात आली तर मात्र भयंकर आर्थिक संकट आणि घरात अशांतता, कलह आणि त्याचे भयंकर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील. तर ती भाजी कोणती आहे आणि या संकटातून वाचण्यासाठी कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप न करता हा व्हिडिओ नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असते. मित्रांनो, भोगी म्हणजे आनंद उपभोगण्याचा दिवस. या दिवशी आपण निसर्गाची पूजा करतो. पण शास्त्रात असे म्हटले आहे की विशिष्ट तिथीला काही गोष्टी वर्ज्य असतात. तुमच्या घरातील लक्ष्मी तेव्हाच प्रसन्न होते जेव्हा तुम्ही नियमांचे पालन करता. जर तुमच्या मुलांच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा पतीच्या नोकरीत प्रगती होत नसेल तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी मैलाचा दगड ठरेल. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरात इडापिडा, दुःख, दारिद्र्य, क्लेश दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी 2 लवंगा आणि भीमसेनी कापूर आपल्याला लागणार आहे. उपाय करण्यासाठी योग्य पद्धत, वेळ आणि मुहूर्त. उपाय हा नेहमी भोगीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीच करायचा आहे. उपाय करताना तुमचं तोंड पूर्व दिशेला असावे. एका पितळेच्या किंवा मातीच्या दिव्यात 2 भीमसेनी कापूर वड्या ठेवून त्यावर 2 अखंड लवंगा, ज्याला फूल आहे, लवंगाचं वरचं फूल आहे, अखंड लवंगा ठेवा. हा कापूर प्रज्वलित करा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. विशेषतः घराच्या कोपऱ्यात आणि मुख्य दारापाशी हा धूर फिरवा. हा धूर फिरवत असताना मनापासून 108 वेळा, जमेल तितक्या वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. हा उपाय करताना मनात असा भाव ठेवा की तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या धुरासोबत नष्ट होत आहे आणि घरामध्ये सुख समृद्धी प्रवेश करत आहे. आता आपण पाहूयात ती एक वर्ज्य भाजी कोणती आहे आणि कोणती काळजी घ्यायची. आता बोलूया की भोगीच्या दिवशी कोणती भाजी घरात आणायची नाही आणि ती खायची सुद्धा नाही. मित्रांनो, भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण एकत्रच करतो आणि खातोही. पण त्या भाज्यांमध्ये कडू कारले किंवा कांदा आणि लसूण याचा वापर टाळला पाहिजे. विशेषतः ज्या भाज्या जमिनीच्या आत खूप खोलवर असतात, उदाहरणार्थ मुळा किंवा लसूण, काही विशिष्ट ग्रंथानुसार त्या दिवशी कटाक्षाने या भाज्या टाळल्या पाहिजेत, कारण हा दिवस सात्विकतेचा आहे. तामसी भोजन या दिवशी केल्यास घराची बरकत वाढत नाही असे मानले जाते. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संक्रांती दिवशी कोणत्या 5 वस्तूंचे दान केल्याने पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर आता आपण भोगीचे महत्त्व देखील पाहिले. आता आपण बोलणार आहोत मकर संक्रांतीबद्दल. संक्रांतीचा सण म्हणजे केवळ तिळगुळ खाण्याचा सण नाही, तर हा दिवस आहे आपल्या आयुष्यातील दोष मिटवून पुण्य पदरात पाडून घेण्याचा. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या प्रगतीमध्ये येणारे अनेक अडथळे हे पितृदोषांमुळे असू शकतात. घरात आजारपण, लग्नाचे योग न जुळणे
किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे हे पितृदोषाचे लक्षणे असू शकतात. पण मित्रांनो, घाबरू नका. वर्षातील सर्वात मोठा मुहूर्त म्हणजे मकर संक्रांती. हा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. आज मी तुम्हाला अशा 5 वस्तू सांगणार आहे ज्याचे दान केल्याने तुमचे पूर्वज तृप्त होतील आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतील. पितृदोष आणि संक्रांतीचा संबंध. मित्रांनो, जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतात. हा काळ देवांचा दिवस मानला जातो. या पवित्र काळात केलेले दान थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. जर आपण योग्य वस्तूंचे दान केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरावरील संकटांचे सावटही दूर होते. या दिवशी विशेष 5 वस्तूंचे दान केल्याने काय होते, आता नीट लक्ष देऊन ऐका. या 5 वस्तू कोणत्या आहेत ते आपल्याला दान करायच्या आहेत. त्यातील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे काळे तीळ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृदोषासाठी काळे तीळ हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. संक्रांतीच्या दिवशी एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका आणि ते सूर्यदेवाला अर्घ्य द्या. तसेच गरिबांना काळ्या तिळाचे लाडू दान करा. नंबर 2, गूळ आणि तूप. गूळ हा सूर्याचा कारक आहे आणि तूप सात्विकतेचे प्रतीक आहे. गूळ आणि तुपाचे दान केल्याने घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. नंबर 3, नवीन वस्त्र, काळे घोंगडे किंवा गरम कपडे. जानेवारी महिन्यात खूप थंडी असते. अशा वेळी गरजू व्यक्तीला काळी घोंगडी किंवा उबदार कपडे दान केल्याने राहू केतूचे दोष नष्ट होतात आणि पितृदोष दूर होण्यास मदत होतो. नंबर 4, 7 प्रकारचे धान्य. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा, मूग आणि उडीद या 7 धान्याचे मिश्रण दान करा. याला सप्तधान्य दान म्हणतात. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. नंबर 5, पाणी भरलेले भांडे. शक्य असल्यास मातीचे किंवा तांब्याचे भांडे पाण्याने भरून दान करा. याने पूर्वज तृप्त होतात, तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात करतात. मित्रांनो, दान करताना तुमचे तोंड दक्षिण दिशेला म्हणजे पितरांची दिशा असते, म्हणून त्या दिशेला त्यांचे मनामध्ये स्मरण करून दान करा. दक्षिण दिशेला तोंड करून दान करा आणि दान करताना ओम पितृभ्य नमः हा मंत्र म्हणा. हे दान तुम्ही एखाद्या ब्राह्मण, गरजू व्यक्ती किंवा मंदिराच्या अन्नछत्रात करू शकता. मुख्यतः दान देताना मनात गर्व नसावा तर कृतज्ञता असावी. मित्रांनो, आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि घरात अखंड लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या श्रद्धेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मित्रांनो, या संक्रांतीला हे दान नक्की करा आणि आपल्या घराला पितरांच्या शुभ आशीर्वादाने सुरक्षित करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.